अपडेट न्यूज। सेवा पुरस्कार सोहळा 2026 यवतमाळात श्रीमती सुलभाताई गौड यांचा सन्मान संपन्न। सेनेचा सन्मान आणि कार्याचा गौरव करण्याच्या उदात्त हेतूने यवतमाळ येथील प्र.मा. रुईकर ट्रस्ट रजिस्टर नंबर A/80 तर्फे आयोजित सेवा पुरस्कार प्रदान सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला। या पुरस्कार सोहळ्याचं हे दुसरं वर्ष असून सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीमती सुलभाताई गौड अध्यक्ष तेजस्विनी सेवा समिती यवतमाळ यांना यंदाचा मानाचा सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला। हा सोहळा श्री 1008 आचार्य श्री स्वामी जितेंद्रनाथजी महाराज श्रीनाथ पीठाधीश्वर श्रीनाथ पीठ श्री देवनाथ मठ अंजनगाव शूरजी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.मा. रुईकर ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर उदय नावलेकर उपस्थित होते। स्वामी जितेंद्रनाथजी महाराज यांचं मार्गदर्शन, निस्वार्थ भावनेने केलेली समाजसेवा हीच ईश्वर भक्ती आहे असं प्रतिपादन स्वामीजींनी आपल्या आशीर्वादात केले। श्रीमती सुलभाताई गौड यांनी तेजस्विनी सेवा समितीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यात केलेल्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला। प्र.मा. रुईकर ट्रस्ट हे सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी अशा सेवाव्रतींचा सन्मान करून समाजासमोर एक आदर्श ठेवत आहे। या सोहळ्याला यवतमाळमधील मान्यवर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि ट्रस्टचे विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ट्रस्टचे व्यवस्थापन विश्वस्त प्रमोद देशपांडे, विश्वस्त क्रूर गोखले आणि सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले। पण सुरू आहे आणि याच्या व्यतिरिक्तही आपल्याला प्र.मा. रुईकर ट्रस्टची शाळा आहे आणि शाळेमध्ये अनेक उपक्रम चालतात। त्याच्यामध्ये प्र.मा. रुईकर ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रमोद देशपांडे सर यांचा मोलाचा वाटा आहे, कारण सर्व हा जो सांभाळ आहे ते करतात आहेत आणि दादा काका गोखले हे पण त्यांना मदत करतात आहेत। तर मला अध्यक्ष भाषण काय बोलायचं असेल तर हा जो तेजस्विनी छात्रावास या मॅडमचा अध्यक्षा म्हणून आणि त्यांच्या टीमचा हा गौरव आहे, त्यांचं अभिनंदन। महाराजांचं दर्शन होणं हा एक उद्देश होता। सद्गुरुदास महाराजांचं मागच्या वर्षी एक छान आशीर्वचन आपल्याला मिळालं होतं। ही एक परंपरा होते आहे की एक कोणीतरी संत सद्गुरू महाराज यांच्या हस्ते एखाद्या यवतमाळच्या परिसरात असलेल्या व्यक्तीला पुरस्कार द्यावा आणि त्या सेवेच्या पुरस्कारातून आपण प्रेरणा घेऊन आपण पण काहीतरी सेवा करावी, हाच उद्देश आहे। प्र.मा. रुईकर ट्रस्टमध्ये मी इथे ट्रस्टी आहो, गोखले सर आहे आणि Subscribe now and press the bell icon. Never miss an update.